नीटचा पेपर फुटला. 22 लाख विद्यार्थ्यांनी स्वतःची वर्षानुवर्षांची मेहनत एका क्षणात कोसळताना पाहिली. काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, तर लाखो विद्यार्थी पुन्हा पुढच्या परीक्षेच्या तयारीला लागले. ज्ञानेश्वर जाधवर यांनी लिहिलेली आशेच्या गुंगीत लटकलेलं तारुण्य ही कादंबरी अशाच विद्यार्थ्यांची गोष्ट सांगते. स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागलेल्या विद्यार्थ्यांच्या संघर्षावर आणि भावनिक विश्वावर ही कादंबरी प्रकाश टाकते. हजारो जागांसाठी लाखो विद्यार्थी प्रयत्न करत असतात, मात्र सगळ्यांनाच यश मिळत नाही. आणि मग या मृगजळासारख्या भासणाऱ्या प्रवासात तरुणांचं आयुष्य फरफटलं जातं. अपयशाच्या चक्रात अडकल्यामुळे वय वाढत जातं, हातात काम नसतं, बेरोजगारीमुळे विवाह जुळत नाहीत, त्यात समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागतं. सततच्या अपयशामुळे आणि अनिश्चित भविष्यामुळे तरुणांच्या मनात निर्माण होणारी भीती, असुरक्षितता आणि नैराश्य या भावनांचं सुंदर प्रकटीकरण या कादंबरीत आहे. पुण्यातील स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाचे केंद्र असलेल्या परिसरातील या विद्यार्थ्यांचे जगणे, त्यांचे प्रेम, जिद्द आणि स्वप्न या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहेत. या कादंबरीत फक्त स्पर्धा परीक्षांचं ग्लॅमर नाही, तर त्यामागचं एन्झायटी, डिप्रेशन, लोनलीनेस, फिअर आणि तुटत जाणारं तारुण्य दिसतं. नीट पेपर फुटीच्या घटनेनंतर तर ही कादंबरी आणखी जास्त अस्वस्थ करते, कारण इथे प्रश्न फक्त एका परीक्षेचा नाही, तर विद्यार्थ्यांच्या मानसिक, भावनिक आणि शैक्षणिक अस्तित्वाचा आहे. तुम्हाला या विषयावर इतर कुठल्या कादंबऱ्या माहीत असतील तर मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. शिवाय आशेच्या गुंगीत लटकलेलं तारुण्य ही कादंबरी तुम्ही वाचली आहे का? आणि वाचली नसेल तर सुरुवात कधी करताय?